नमस्कार, मी वृषाली. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, की आम्ही कदम मूळचे कोणते आहोत, म्हणजे आमचं कदमांचं गाव कोणतं आहे ते. आमचं गाव आहे गोगवे, जे की महाबळेश्वरच्या शेजारी आहे. आज तिथंच आम्ही ग्रामदैवतेच्या पाया पडायला जाणार होतो. आम्ही सातारमध्ये आधी पहिल्यांदा नाश्ता केला, त्यानंतर पुढचा प्रवास केला. सातारपासून आम्हाला 2-2.5 तास लागले, कारण सगळा पूर्ण घाटाचाच रोड होता. आता हे गाव तर पूर्ण कदमांचं आहे, पण आमचं इथं कोण नाही आहे, कारण आमची खूप जुनी पिढी इथं राहत होती. आता इथून स्थलांतरित झालेली आहे. पण तिथं पाया पडणं गरजेचं होतं, कारण लग्नाला 6 वर्ष होतील, आता आद्याला पण 4 वर्ष पूर्ण होतील. अजून काय पाया पडलो नव्हतो आम्ही. मग तिथे पाया वगैरे पडलो आणि नंतर आम्ही जातानाच ठरवलं होतं, की कास पठारावरती बोटिंग करायची. पण म्हटलं ते देवदर्शन करून घेऊयात. आमची एक देवदर्शन पण झालं आणि एक छोटीशी वन डे फॅमिली ट्रिप झाल्यासारखी झाली. त्यानंतर आम्ही गेलो वेळेकामठीला, कारण गोगव्यावरून आमची जी पिढी आहे, जुनी पिढी, ती वेळेकामठीत स्थलांतरित झाली होती. मग तिथं पण यात्रेला आम्हाला यावर्षी यायला जमलं नव्हतं दत्त जयंतीला. मग आत्ता पाया पडायला आलो आणि चिंचेचं झाड होतं देवळाच्या तिथे. मग तिथल्या चिंचा घेतल्या. घरी जाऊन मग जेवण वगैरे केलं आणि तिथून काही जायचं पाय निघत नाही बाबा तिथे गेलं तर. त्यानंतर गोठा बघायला गेलो. आता आमचे बहुतांश घरातले सगळे फौजीच आहेत. काही-काही रिटायर आहेत, अजून सर्व्हिस चालू आहेत काही-काहींची. आता ते सुद्धा सुट्टीला आले होते. सो त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मारण्यात इतका वेळ जात होता. उशीर झाला तरी आमचा तिथनं पायच निघत नव्हता. आता राहायला जायला कधी मुहूर्त लागतोय माझं काय माहीत. त्यानंतर माझ्या सासऱ्यांच्या बहिणीकडे आम्ही गेलो आणि आम्हाला घरी जायला खूप उशीर झाला, त्यामुळे ब्लॉगचा एंड काय केला नाही.